मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय. शहर आणि उपनगरातील रस्त्यांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येईल. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी हजारो मेट्रिक टन मॅस्टिक डांबराचा वापर केला जाईल. मुंबईच्या ओशिवरा पोलिसांची अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात मोठी कारवाई. ठाकरे पूल आणि बेहरामबाग परिसरातील 30 अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. तसंच 36,000 रुपये दंड आणि 2 सिलेंडर जप्त. गोंदियात वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. विविध शासकीय कामात अनियमितता केल्याचा ठपका. प्रधान मुख्य वन संरक्षकांची कारवाई. साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वीकारला पदभार. तुषार दोशी यांनी सांगलीला त्यांची बदली झाल्यानंतर साताऱ्यात निखिल पिंगळे यांची नियुक्ती. नागपूरच्या कोंढाळी परिसरात लग्नाचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं शोषण. आरोपीनं दुसऱ्या अल्पवयीन मुलीशीही आखला होता लग्नाचा डाव. आरोपी विरोधात बाल संरक्षण विभागाची कारवाई. आरोपीच्या अल्पवयीन बहिणीचा होत असलेला बालविवाहही थांबवला. नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्का लागल्यामुळे मारहाण. भोजनालयामध्ये सुरू झालेला वाद दगडफेकीपर्यंत पोहोचला. हल्ल्यामध्ये एक युवक गंभीर जखमी. आरोपीला अटक. जालन्यातील पूर्णवादी बँकेची 8 कोटी 12 लाखांची फसवणूक. आरोपी राजचंद कुरंगळ आणि साथीरकडनं बीडच्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या जालना शाखेत अपहार. वेअरहाऊसमधील शेतीमालाच्या बनावट पावत्यांच्या आधारे तारण दाखवून केली फसवणूक. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस. मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी. पुढील 2 दिवसात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरीच्या डेरवण इथे अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ. रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी. महाड तालुक्यासह शहरामध्ये मुसळधार पाऊस. तळ कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि अवकाळी पाऊस. कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये पावसाच्या सरी. पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ आणि कोकम पिकावरती परिणाम. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील उमरा इथं सिलेंडरचा स्फोट. घराला भीषण आग. घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.